नमस्कार, मी राजू मैत्री, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। श्री जीवेश्वर सकुल साळी समाज कोरोची यांच्या वतीने श्री जीवेश्वर संस्कृती भवन या वास्तूचा उद्घाटन समारंभ व भगवान जीवेश्वर मंदिराचा बांधकाम शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पाहूया सविस्तर वृत्तांत। श्री जीवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री जीवेश्वर सकुल साळी समाज कोरजी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी विवेकानंद नगर कोरची येथे श्री जीवेश्वर सांस्कृतिक भवन या वास्तूचा उद्घाटन समारंभ तसेच भगवान श्री जीवेश्वर मंदिराचा बांधकाम शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी मान्य श्री विजय नारायण वक्ते साहेब, सहाय्यक कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग, तर एसबीसी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत आमने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत फटाक्याच्या धुमधडाक्यात करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली। भव्य मंडप घालून कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे व संचालक मंडळ यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत राजाराम पांढरपट्टे, प्रशांत वसंतराव साळी, प्रवीण मारुती खामकर, महेश बाबूराव कनोजे, चंद्रकांत लक्ष्मण बडवे, विजय शंकरराव कोळेकर, अशोकराव वसंतराव बडवे, राजन रामचंद्र महाद्वार, माजी संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पांढरपट्टे यांच्यासह अनेक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला। श्री जीवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट कोरजी या संचालक मंडळ मधील अध्यक्ष धनाजीराव मारुती पांढरपट्टे, उपाध्यक्ष सुकुमार मधुकर पांढरपट्टे, सेक्रेटरी विजय धोंडराम लाड, खजिनदार दीपक दत्तात्रय शिवदास, तर सदस्य म्हणून महेश शंकर मोठे, जगन्नाथ बळवंत पांढरपट्टे, सागर शिवाजी बडवे, संदीप पुंडलिक धारवट, सुवर्णा रमेश बडवे, विजय एकनाथ बावणे, राहुल काशीनाथ डांगे, राहुल प्रकाश मांडवकर आहेत। ट्रस्टचे संचालक सल्लागार म्हणून अनिल पांडुरंग गवते, व्यंकटराव रामचंद्र खामकर हे पाहत आहेत। या कार्यक्रमासाठी कोरजी गाव व शहर परिसरातील पदाधिकारी, बंधू भगिनी, युवक युवती, समाजाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सकुल साळी समाजाच्या ह्या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारे समाजाला आव्हान करतो की ह्या कार्यक्रमासाठी आपण निस्वार्थीपणे सढळ हाताने मदत करून येणाऱ्या 2019 मध्ये हा जीवेश्वर मंदिराचा संकल्प पुरा करावा अशी मी माझ्या समाज बांधवांना आग्रहाची विनंती करतो। या विणकरांच्या राजधानीमध्ये इचलकरंजीमध्ये पुढच्या या येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या एसबीसीचं राज्य अधिवेशन घेतोय आणि या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं साधारणपणे 2 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या इथं या अधिवेशनाला उपस्थित राहील आणि त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री यांची उपस्थिती शक्यता आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या शासनासमोर आपलं मोठं शक्ती प्रदर्शन करून आपल्या न्याय मागण्या आणि आपलं अस्तित्व शासनाला दाखवणं गरजेचं आहे आणि यासाठी मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना उपस्थितांना मी आवाहन केलेलं आहे की सर्वांनी मोठ्या ताकदीनं फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या राज्य अधिवेशनात सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या वस्त्र विणकरांचं खऱ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि ते आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्या एकीची वज्रमुठीचा वज्रप्रहार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं मी या ठिकाणी आवाहन करत आहे। पहिल्यांदा तर हळवणकर साहेबांचे आभार। त्यांच्या निधीमधून भगवान जीवेश्वर भवन आज इथे उभं राहिलेलं आहे। मी विजय वक्ते हळवणकर साहेबांचे संपूर्ण कोरोची साळी समाजाच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण साळी समाजाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। नमस्कार, जय जीवेश्वर। आम्ही सकुल साळी समाज संस्था 10 वर्षापूर्वी उभी केलेली आहे। तर सर्व समाज बांधवांनी सहकार्य केलं, त्यातूनच आज आम्ही आमदार फंडातून हॉल बांधून घेतलेला आहे। याची वास्तुशांती झाली व आज मंदिराची पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला।